सातत्यानं पुढे येतोय. होय. अनेकदा पोलिसांना वाटतं की गुन्हेगारी कमी करा, परंतु आता आम्ही पाहतो की अनेक गुन्हेगार असतील किंवा गुन्हेगारांचे नातेवाईक असतील त्यांना राष्ट्रीय पक्षांकडून तिकीट देण्यात आले. अशाने ही गुन्हेगारी संपणार की वाढणार आहे का? एक मिनिट, तू समजा गुन्हेगार तू नाही आहे, परंतु समज आता प्रश्न, तू काहीतरी मोठा गुन्हा केला, तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे? तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझ्या मुलांचा, माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे? असं नाहीये. तुम्ही जर कुणीतरी एखादा मर्डर केला म्हणजे अख्खं खानदान त्याला जबाबदारी असं समजण्याचं कारण नाही. काही विकृती असते, काही चुकीच्या गोष्टी असतात. आणि तुम्ही एक बघा पत्रकार मित्रांनो, आता जे कुणी याद्या आहेत त्याच्यामध्ये इतरांच्या याद्यामध्ये देखील नावं कशी आहेत, त्याच्यामध्ये आता माझ्या बरोबर सीताराम गंगावणे, भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरा यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो, किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंखे त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी दिली नाही. घड्याळाच्या चिन्हावर लढताय, त्याशिवाय आंबेडकर त्याच्याबद्दल सांगतो ना, अरे मी तेच सांगतोय बाबा की त्या संदर्भामध्ये सचिन खरातांनी आणि सीताराम गंगावणेंनी सांगितलं की आमचं चिन्ह हे त्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागेल, आम्हाला आमचे जरी उमेदवार असले तरी गाड्याचं चिन्ह घ्यावी. असं अनेक निवडणुकीमध्ये RBI आठवले साहेबांच्या बरोबर आम्ही युती करायचो त्यावेळेस तसं व्हायचं. इतर पण वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळेस बरोबर घेतले जातात त्यावेळेस असं अंडरस्टँडिंग असतं.